त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे, आमचं जे कृत्य बुद्धी शक्ती सामर्थ्य त्याप्रमाणे नव्हे, तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे त्याचा जो काही संकल्प आहे, त्याची जी काही योजना आहे, त्याचं जे काही ज्ञान आहे, बरोबर आहे, कोणाचं? देवाच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे, त्याच्यात कृपाप्रमाणे आम्हाला कार्य दिले. आणि पुढे सांगते की त्याने पाचारण केलेले. तिथं बघा, ऑल्सो पवित्र पाचारणाने पाचारले आहे. म्हणजे आमचं पाचारण कसं आहे? पवित्र आहे, साधं पाचारण नाही आमचं, बरोबर आहे. पाचारण म्हणजे एखाद्या कामासाठी निवड करणं म्हणजे पाचारण. ओके, ते पाचारण पवित्र आहे, ते देवापासून आहे, त्याच्या संकल्पाप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे. म्हणजे आमचं केवळ तारण झालेलं नाहीये, तर आम्हाला पाचारण पण केलेलं आहे, पवित्र आहे. त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे, त्याला ज्याला म्हणतो ना आपण, एक ट्रेजर सारखं आहे, एक खजिना येतो आपल्याला. पवित्रता हे खजिना आहे. ज्या पाचारणाने, ज्याप्रमाणे आम्हाला निवडलेले, त्याचा आम्ही कशा प्रकारे त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, की खजिना जसा आपण वापरतो त्याप्रमाणे आपण त्या पाचारणाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. ही कृपा आहे. तिथं काय दिलेलं आहे? स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे. फक्त त्याचा संकल्प नाही, तर कृपा पण दिलेली नाही. कृपा, ग्रेस म्हणजे मी त्या लायकीचा नाही, मी त्या पदाचा नाही, मी त्या हुद्द्याचा नाही, कारण मी पवित्र काम करतोय. वचनासाठी पवित्र पाचारण्याचे पाचारले आहे. म्हणजे पवित्र काम करण्यासाठी मला पाचारले, बरोबर आहे. पण आपण पवित्र काम करू शकत नाही. पवित्र काम करण्यासाठी आपल्याला कृपा हवी, आणि म्हणून ती कृपा देवाने आपल्याला दिलेली आहे, त्याच्या संकल्पाप्रमाणे. मोशे 6 लाख लोकांना घेऊन जाऊ शकत नाही मिसर देशातून सुटका करू, बरोबर. पण त्या पवित्र पाचारण आहे त्याचं, त्याला देवाची कृपा लागते. बरं, हे पाचारण मनुष्य स्वतःहून नाही घेऊ शकत. नीट लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे? त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे. म्हणजे आपण किती जरी चांगला असलो, आपण किती जरी हुशार असलो, आपण किती जरी ज्ञानी असलो, आपण किती जरी सत्ता सामर्थ्य आपल्याकडे असलं, आपल्याला तुमच्या कृत्याप्रमाणे देव तुम्हाला निवडत नाही. म्हणून ते जे प्रेषित होते ते सगळे मासेमारी करणारे होते. जस्ट पेत्र सिनेगॉग मध्ये उभा राहिला. सिनेगॉग म्हणजे काय मंदिरामध्ये, इस्रायल राष्ट्राच्या येरुशलेम मंदिरामध्ये उभा राहिला. त्यावेळेस तो अशा प्रकारे बोलत होता की शास्त्री पुरुष जे विद्वान होते, जे शिकलेले होते, त्यांना सुद्धा त्यांना उत्तर देण्यासाठी अवघड जात. तो म्हटला, हे साधे मासेमारी करणारे आहेत ना, म्हणजे एवढं ज्ञान आहे ना, कुठून आलं? म्हणून वचन सांगितले तुमच्या कृत्याप्रमाणे नाही. तर वचन सांगते की स्वतःच्या संकल्पाप्रमाणे, म्हणजे देवाच्या संकल्पाप्रमाणे आणि कृपाप्रमाणे आम्हाला तारीने आणि पवित्र पाचारणाने पाचारले आहे. म्हणजे आम्हाला पाचारले, पण पाचाराला काय लागतं? आपल्याला कृपा लागते. कृपेशिवाय आपलं पाचारण पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर. मग देवाने जर निवडलं, देवाकडून जर मला पाचारण आहे, तर कृपा द्यायचं काम कोणाचं आहे? देवाचं आहे. आणि जर देवाने नाही निवडलं तर देवाकडून कृपा मिळणार आहे का? नाही. सगळं सिंपल आहे. म्हणजे ज्याला निवडलेले, त्याला पाचारलेले,
त्याला परमेश्वर कृपा पण पुरवत असतो. त्याला हळूहळू आपण शिकून घेणार आहे. पण ज्यांचं तारण झालेलं आहे त्या प्रत्येकाला बोलवलेले, म्हणजे आमचं तारण झालेलं आहे, इच्छेचा स्वीकार केलेला आहे, पण आपल्याला बोलवलेले. बोलवलं कशासाठी बोलवलं, का बोलवले? वचन सांगते कधी बोलवलं त्याने? युगाच्या काळापूर्वी, युगाच्या काळापूर्वी म्हणजे पृथ्वी पण उत्पन्न झाली नाही, आकाश पण उत्पन्न झालं नाही, आदम पण उत्पन्न झाला नाही, हवा पण उत्पन्न झाली नाही, तेव्हा एवढं सोपं नाहीये. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावरती करण्यात आली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कधी पाचारलं जातं? जो व्यक्ती ख्रिस्त येशूच्या ठायी असतो त्याचं तारण होतं आणि त्याला पाचारलं जातं. येशूच्या बाहेर तारण नाही, येशूच्या बाहेर पाचारण पण नाही. बरोबर आहे ना? म्हणजे जर येशू मध्ये आहे त्याचं तारण आहे, आणि जो तारला गेलेला आहे त्याला बोलवण्यात पण आलेले. आणि हे बोलवणं कसं आहे? पवित्र बोलवणं. कळतंय तुम्हाला? हा तारण झालेलं आहे, पण मला बोलवण्यात आलेलं नाही. म्हणजे मला वाटतं मला बोलवण्यात आलेलं नाही, तर मी त्याचा संकल्पना पूर्ण करू शकणार नाही. वचन काय सांगितले? संकल्पाप्रमाणे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याने एक संकल्प दिलेला आहे. संकल्प याचा अर्थ काय होतो? एक डेस्टिनेशन, प्री डेस्टिनेशन म्हटलेले. प्री डेस्टिनेशन म्हणजे ध्येय, योजना, देवाची इच्छा. परमेश्वराच्या इच्छे योजनेप्रमाणे काय करायचं? माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर त्याच्या इच्छे योजनेप्रमाणे. म्हणजे त्याने मला कशाला बोलवलेलं? त्याने बोलवलं तर तो मला कृपा आहे, त्याने बोलवलं तर मी संकल्पना पूर्ण करल, त्याने बोलवलं तर ते पवित्र कॉलेज असेल, त्याने बोलवलं तर युगाच्या काळापूर्वी जे त्याने माझ्या बद्दल योजना केलेली त्याला मी प्रतिसाद देईल आणि ती पूर्ण करेल. आदामासाठी एक योजना होती, अब्राहमासाठी एक योजना होती, मोसेसाठी एक योजना होती. प्रत्येकाची योजना वेगळी आहे. एकच योजनेमध्ये सगळे वाहत नव्हते. आणि प्रत्येकाला पवित्र पाचाराने संकल्पाप्रमाणे बोलवलं होतं. आणि प्रत्येकाला परमेश्वराने जी ती संकल्प पूर्ण करण्यासाठी कृपा लागते, या ग्रेस लागतो, तो देवाकडून प्राप्त होतो. म्हणजे आता आपण होली कॉलिंग याचा अर्थ काय होतो? एक डिसिप्लिन लाईफ आपण ज्याला म्हणतो. मी जे दुःख शोषित आहे, मी का दुःख शोषतोय? की ज्या पवित्र पाचारणाप्रमाणे त्यांनी मला पाचारलेले, या बोलवलेले देवाने. कशाला बोलवले? सुवार्थाचा घोषण करता, प्रेषित आणि शिक्षक म्हणून मला नेमलेले. त्यामध्ये मला अनेक अडथळे येतात, मला लोक विरोध करतात, मारण्यात आलेले, त्याला अनेक फटके मारण्यात आलेले, त्याच्या साथीदारांनीच त्याला विरोध केलेला आहे. आणि असे असताना सुद्धा तो म्हणतो मी अनेक दुःख सोसलेले, केवळ दुःख जगाकडून नाही तर चर्चमधून पण मला दुःख झालेले. पण मला माहिती आहे एक गोष्ट, की मला देवाने पाचारलेला आहे आणि ते पाचारण पवित्र आहे. आणि म्हणून परमेश्वर जो आहे मला कृपा पुरवतो ते दुःख सहन करण्यासाठी सुद्धा. का माहिती का? की एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळं एक जर व्यक्ती अडथळा करतोय, त्याच्यामुळं हजारो लोकांचं तारण जे आहे ना हे लपलेलं आहे. त्या तर मला काय करावं लागेल? त्या पाचारणाप्रमाणे देवाची कृपा घ्यायची आणि ते 100 लोक जे माझं ऐकणारे त्यांच्याकडे जायचं, त्यांना सुवार्ता सांगायची, त्यांना शिक्षण द्यायचं. आज देवाने त्या संकल्पाप्रमाणे आपल्याला चालवलंय. आज जर मला देवाच्या संकल्पाप्रमाणे देवाने मला पाठवले की प्रकटीकरणाचं शिक्षण साठी तुला नेमलेले, तर मला ते पाचारणाला प्रतिसाद देणं पण गरजेचं आहे. कारण ते पवित्र पाचारण आहे.
आणि पवित्र आचरणाला पवित्र प्रतिसाद लागतो. आणि ज्यावेळेस आपण पवित्र प्रतिसाद देतो म्हणजे आपण ज्यावेळेस आपण काम करतो, आता हे जे दोघं IT कंपनीमध्ये काम करतात त्यांना जर रात्रीचा 2 वाजता कॉल आला तर ते म्हणू शकतात का की नाही आम्ही नाही घेणार कॉल? नाही, कारण त्यांना ते डेडिकेट केलेले आहे. त्यांनी एक स्वतःच्या शरीराला डिसिप्लिन लावले का, कारण त्याच्यातून त्यांना पगार मिळतोय. बरोबर आहे ना? त्यामुळे त्यांना ते काम करावं लागणार. भलं कदाचित जगामध्ये असताना तुम्ही असा रडा कसंही करून ते काम पूर्ण करा, त्याबद्दल बघितलं जात नाही. फक्त तुम्ही काम करता याला महत्व असतं. पण स्वतःच्या राज्यामध्ये तसं नसतं. रडून दुःखी होऊन कुरकुर करून काम केलेलं देव मान्य करत नाही. त्यासाठी मनुष्याने आनंदाने, खरेपणाने, उत्साहाने, म्हणून तो म्हणतो दुःख सोसत मी लाज धरत नाही. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याला मी जाणतो. म्हणजे देवाला मी जाणतो, तो पवित्र आहे. आणि त्याने आत्ताच आपण गाणं गायलं ना की टाकी माझ्यावर भार. म्हणजे ही संकल्पना कशी आहे की परमेश्वर माणसाकडे बघतो की माणसाने माझ्या पवित्र आचरणाला प्रतिसाद द्यावा तर तो मला वापरू शकतो. मी आज गोदडे घेऊन जर पुण्यात झोपलो असतो तर मला काय नाही, कारण मला आज सुट्टी आहे. पण माझ्या आचरणामध्ये मी स्वतःच आडखडत करतोय जर मी आलो नाही तर. बरं, तुम्ही आज घरात पण झोपू शकला असता, तुम्ही का आला एवढ्या पावसात पण इथं? पण देवाच्या आत्म्याने तुम्हाला इथं घेऊन आलेले की चर्चमध्ये देवाचं वचन ऐकायला मिळणार आहे आणि त्या वचनाने तुम्ही आशीर्वादित होणार आहे. म्हणून आज तुम्ही इथं आलेले, ते तुमचं आचरण आहे की आज जे काही वचन येणार आहे त्या वचनानुसार, वचनातून असणाऱ्या ज्ञानामुळे माझी आध्यात्मिक उन्नती होईल आणि देवाच्या राज्यामध्ये त्याचं वापरण्याचं साधन मी होईल. तो मला वापरेल. पण जोपर्यंत वचन आम्हाला कळत नाही, वचनाचं ज्ञान मला मिळत नाही ना, तोपर्यंत परमेश्वराबद्दल, म्हणून तो म्हणतो त्याला मी जाणतो, तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखून घेण्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. कशावरून म्हणतो तो माझा भरोसा आहे? कारण तो नित्य नियमाने त्याच्यावर उठतो, बसतो, चालतो. त्याच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडतात. तो दुःखामध्ये, त्रासामध्ये, संकटात असताना देवाच्या कृपेला, देवाची जी कृपा आहे ना त्याचा अनुभव घेतोय तो. बरोबर ना? परमेश्वराच्या कृपेचा ज्यावेळेस आमच्या जीवनात अनुभव येतो त्यावेळेस त्याच्यावरती आम्ही अजून जास्त भरोसा ठेवतो. सिस्टरने सांगितलं मोठ्या आयसीयू मधून त्याच्यामधून त्या बाहेर आल्या आणि परमेश्वराने त्यांना सुरक्षित बाहेर काढलं आणि फायनल जो समस्या होती ती सुद्धा परमेश्वराने सॉल्व्ह केली. 23 तारखेला ज्यावेळेस आम्ही डोळे उघडले त्यावेळेस आपल्याला कळलं, अरे बाबा माझं हृदय धडधडतंय, जिवंत आहे मी आलो. बरोबर आहे ना? ही कृपा आहे त्याची. याला साधेच समजू नका, ही कृपा आहे. अनेक लोक 23 तारखे बघण्याच्या आधी हृदयबद्ध झालेले. कोरोनाचा काळ तर किती भयंकर होता, त्या भयंकर काळातून आपण गेलेलो. पण देवाने आपल्याला ठेवलेले, आरोग्य दिलेले, सुरक्षित ठेवलेले. बाहेर सगळं व्हायरस इन्फेक्शन पसरलं होतं, पण परमेश्वराने त्याच्यातून आम्हाला आरोग्य दिलंय, प्रोटेक्शन केलं आणि वाचवलं. आज आपण चर्च मध्ये त्याची स्तुती आराधना करण्यासाठी जमलेलं आहे. ही कृपा आहे त्याची. का कृपा केलेली आहे? पण त्याने आम्हाला पवित्र पाचारणासाठी बोलवलेले आणि ते पूर्ण झालेलं नाही अजून, म्हणून आपण जिवंत आहोत. आपण जिवंत ह्यासाठी नाही आहे की माझं आयुष्य मी एक्सरसाइज करतो, चांगलं खातोय आणि मी अजून तरुण आहे. नाही, त्यासाठी जिवंत नाही. त्याची कृपा आहे म्हणून मी जिवंत आहे. त्यांनी पवित्र पाचारण जे माझं केलेलं ते अजून माझं पूर्ण झालंय म्हणून मी जिवंत आहे. आणि मग मी जर जिवंत आहे तर त्याला सुद्धा मी प्रतिसाद देणं गरजेचं आहे.
म्हणून पाऊल काय म्हणतो की मी दुःख सोचले तरी मी त्याची लाज धरत नाही आणि मी त्याच्यावरती भरोसा ठेवतो, कारण तो विश्वासास योग्य असा पात्र आहे. माणूस हा संसाराच्या कार्यात गुंतत नाही. कारण का? कारण ज्यासाठी शिपायला या आर्मीच्या व्यक्तीला निवडलेले, आता हे माझ्यापेक्षा जास्त कोणी जाणू शकत नाही, मला माहिती, त्याला त्यांनी संतुष्ट करावं. पवित्र आचरण म्हणजे काय? एक डिसिप्लिन लाईफ. जी डिसिप्लिन लाईफने मला ज्यासाठी निवडलेले त्याला मी प्रतिसाद देणं, त्याला खुश ठेवणं, त्याच्या कृपेमध्ये चालणं आणि त्याचा संकल्पना पूर्ण करणं. आम्ही काय म्हणतोय, आता व्यक्ती जो ऍथलेटिक्स असतो त्याला काय करावं लागतं? डाएट करावं लागतं, त्याला एक्सरसाइज करावी लागते, त्याला सकाळी उठावं लागतं, बरोबर आहे ना? त्याला प्रत्येक पथ्य पाळावं लागतं, त्याला ते गोड खाणं या तेलकट खाणं सगळं टाळावं लागतं. म्हणजे जे काय आहे तो काय करतो, स्वतःच्या शरीराला डिसिप्लिन असं बनवतो. का माहिती का? की मला त्या ऍथलेटिक्स मध्ये मला खूप पहिलं यावं, मला बक्षीस मिळावं म्हणून. मला पण ज्यावेळेस पवित्र पाचारणाने आम्हाला पाचारलं आहे, तर आम्हाला पण पवित्र प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आम्हाला नित्यनियमाने प्रार्थनेमध्ये बसणं गरजेचं आहे. आम्हाला नित्यनियमाने देवाच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे. आम्हाला देवाचं वचन वाचणं गरजेचं आहे. आम्हाला देवाची स्तुती आराधना करणं गरजेचं आहे. आम्हाला स्वतःला शुद्ध पवित्र राखणं गरजेचं आहे. माझा राग, लोभ, मोह, मत्सर जे आहेत ना, हे मला सोडून देणं गरजेचं आहे. मी नेहमी त्या वचनाच्या आरशासमोर का उभं राहायला पाहिजे माहिती का? त्या वचनाच्या आरशातून माझ्या शरीरामधली डागडुजी मला करता यावी पवित्र आत्म्याच्या डायरेक्शनने. ट्रेनर असतात ना, जसं जे ऍथलेटिक्स असतात त्यांचे ट्रेनर्स असतात, जे ट्रेनर त्यांना ट्रेनिंग देतात, हे कर ते कर, आणि मग त्याची काय होती, तिची उन्नती तर होती, बरोबर आहे ना? तसं पवित्र आत्मा हा आमचा ट्रेनर आहे. म्हणजे कृपा काय की पवित्र आत्मा आम्हाला गाईड करतो, पवित्र आत्मा आम्हाला त्या पाचारणामध्ये मदत करतो. आम्ही स्वतः चालू शकत नाही, कारण वचन काय सांगते, आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे, बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही स्वतःच्या कृत्याने जर करायला गेलो तर होऊ शकणार नाही, पण पवित्र आत्म्याच्या कृत्याने करायला गेलो तर मात्र सक्सेस होऊ शकतो. म्हणून हे डिसिप्लिन जे लाईफ आहे त्याला पाचारलं होतं, या पवित्र पाचारणाने येशूला बोलवलं होतं. आता येशू स्वार्थ सांगतोय आणि त्याला अशा गोष्टीची गरज आहे त्यावेळेस की जे खूप नेसेसरी आहे, बरोबर आहे का? येशूला माहिती आहे मला पाचारलेले, मला बोलवलेले. मग आपण त्यांना विचारले तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? ते म्हटले 7. आणि त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते. त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढायला सांगितले. ते जीवन तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांचे 7 पाट्या भरून घेतल्या. किती लोक होते ते? 4,000 लोक त्यावेळी जेवले. हे नॅचरली शक्य आहे का? पण ज्यावेळेस आमचं पवित्र पाचारण असतं, ज्यावेळेस देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलायला असतं आणि ज्यावेळेस खरंच गरज असते त्यावेळेस देवाची कृपा उपलब्ध असते. येशूने त्या परमेश्वराला म्हटलं, देवा तू मला पवित्र पाचारणाने पाचारलेले, मला बोलवलेले आणि तुझी संकल्पना पूर्ण करत आहे मी, आणि ही लोक कासावीस झालेले असतील दिवस ईश्वरात, हे लोक माझं वचन ऐकतात. ते वचन सांगते की पवित्र पाचारण झालेल्या येशूला स्वर्गाची मदत मिळाली, स्वर्गातून कृपा मिळाली आणि 4,000 लोक जिंकले. ह्याला म्हणतात कॉलिंग. तुमचा कॉलिंग असेल तर सुपरनॅचरल या आत्मिक या अलौकिक जग तुमच्या मदतीसाठी जाऊ नये. तो व्यक्ती डेडिकेटली डिसिप्लिनली जर चालतोय देवाच्या सानिध्यात, म्हणून पाऊल म्हणतो मी दुःख कष्ट लाज घडत नाही, दुःख सोसतोय पण मी काम करतोय. का माहिती का?
कारण माझा त्याच्यावरती भरोसा आहे. जो देवामध्ये पाचारणारा व्यक्ती असतो ना, या ज्यावेळेस तुम्ही तुमच्या संकल्पाप्रमाणे देवाने तुम्हाला जो संकल्प दिलेला आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस चालताल ना तुम्हाला स्पष्ट कळत की आत्मिक शक्ती तुम्हाला ते काम करण्यासाठी सहाय्य करत, मदत करत. पण आत्मिक जग देवाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी नेहमी त्या व्यक्तीच्या पाठीमागे असते जो पवित्र पाचारणाला योग्य प्रतिसाद देतो, योग्य डिसिप्लिनने चालतो, स्वतः आत्म्याच्या योगे आपल्यातल्या चुका, आपल्यातल्या कमी काढून टाकतो आणि देवाच्या वचनाला या देवाच्या कॉलिंगला प्रतिसाद देत असतो. त्याच्या जीवनामध्ये देव प्रखररित्या काम करत असतो. प्रत्येकाचं पाचारण आहे. तुम्हाला तुमचं पाचारण ओळखून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाला बोलवण्यात आलेले, तुमचं सगळ्यांचं तारण झालेलं आहे. पण तारण झाल्यानंतर ज्याचा तारण झालं त्याला बोलवलेले, मग मला कशाला बोलवले या पृथ्वी तलावरती, माझा जन्म कशाला झालेला आहे हे समजणं गरजेचं आहे ना. मी चर्च मध्ये मला जर बोलवले तर मला कशासाठी बोलवले? कदाचित तुम्हाला तुमच्या कामावरती सुवार्ता सांगण्यासाठी बोलवलं असेल, कदाचित तुम्हाला तुमच्या नगरामध्ये कुठल्या तरी व्यक्तीसाठी प्रार्थना करायला बोलवलं असेल, कदाचित तुम्हाला चर्च मध्ये चर्चच्या व्यक्तीला या चर्चच्या वडील मंडळीमध्ये काम करण्यासाठी बोलवलं असेल, कदाचित तुम्हाला जे फायनान्स रित्या चर्चला मदत करण्यासाठी बोलवण्यात आले असेल. प्रत्येकाचं एक एक पाचारण असतं. येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते ते सगळे पळून गेले, पण एक अरेमथेकर त्याला वचन सांगते की त्याने आपली कबर येशूला दिली. कारण जर येशूची कबर म्हणजे येशूची बॉडी जर 3 दिवस राहिली असती तर तिला ती सडायला लागली असती. त्यांनी 100 रत्तल जे 100 रत्तल मसाला येशूच्या बॉडीला लावला त्यांनी आणि निकोदेमाने दोघांनी मिळून. आणि मग 3 दिवस ते जे त्याची शरीर आहे ना हे प्रिझर्वेटिव्ह झालं. प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे काय व्हायचं की ती बॉडी 3 दिवस प्रिझर्व राहिली ती. आणि म्हणून ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला त्याचं शरीर असंच होतं जसं त्यावेळेस तो क्रूस खांबावरती गेला. म्हणून तो दावीद म्हणतो ना की त्याचं शरीर कुजणार नाही. पण ते कुजणार नाही साठी तो जो शिष्य आहे, गुप्त शिष्य, त्याने आपल्या प्रार्थना जे त्याचा संकल्प होता, पवित्र संकल्प, त्या संकल्पाप्रमाणे त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे ना. जर दिला नसता त्याने तर येशूला कुठल्या कबरीत ठेवलं असतं? कळले का तुम्हाला? म्हणजे कदाचित एका गोष्टीसाठी तुम्हाला त्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाठवण्यात आलेलं असतं, पण ते पवित्र पाचारण आहे, ते डिसिप्लिन डेडिकेटली आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं कुठंच नाव नाही. बरोबर? फक्त एका गोष्टीसाठी ते हल्ला जे वचन सांगते की ती डेली मंदिरामध्ये प्रार्थना करत होते 84 वर्षाची असून सुद्धा. आणि ज्यावेळेस तिला सांगण्यात आलं तू मरणार नाही, ज्यावेळेस तू ख्रिस्ताचा मुख बघशील, म्हणजे ज्यावेळेस बाळा ख्रिस्त होईल त्याचा मुख बघशील, त्याच्यानंतर मग तुझी डेथ होईल. आणि ज्यावेळेस तिने ख्रिस्ताचं मुख बघितलं त्यावेळेस तिने घोषणा केली की तारणारा आलेला आहे पृथ्वीवरती. म्हणजे प्रत्येकाचं एक पवित्र पाचारण असतं, त्याला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो. कारण त्या पवित्र येशू मध्ये आमची निवड करण्यात आलेली. आणि येशू मध्ये निवड करण्यात आलेली तर आम्ही असं समजू नये की हे जे पवित्र पाचारण आहे, आम्हाला जे कॉलिंग आलेलं आहे हे कॉलिंग फक्त पास्टरला आहे, इव्हॅंजलिस्टला आहे, संदेशकाला आहे. नाही नाही नाही, वचन सांगते की हे पाचारण सगळ्यांना आहे. पण तिथं काय दिलेले? आमच्या कृतीप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे, कृपेप्रमाणे आम्हाला तारिले आणि पवित्र पाचारणाने पाचारले आहे. आम्हाला म्हणजे कोणाला? प्रत्येकाला.
Praise the Lord. आणि प्रत्येकाला जर पाचारलेला आहे आणि प्रत्येकाला जर बोलवलेलं आहे, Praise the Lord, तर आम्ही दुःखी होता कामा नये, आम्ही निराश होता कामा नये. आम्ही आमच्या शरीराला ख्रिस्तामध्ये स्वतःची किंमत काय नाही हे ओळखणं गरजेचं आहे. Praise the Lord. सैतान काय करतो की तू खूप लायकीचा नाहीये, तू योग्यतेचा नाहीये, तू पापी आहे, तू परमेश्वराच्या समोर टिकू शकणार नाहीये, तू अशी कृत्य केलं त्यामुळे परमेश्वर तुझ्यावरती कृपा करणार नाही, तर तुला परमेश्वराने बोलवण्यात आलेले नाहीये. अशा प्रकारे काय करतो तो निराशा घालतो आमच्यावरती. आणि मग अशा प्रमाणे त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण काय होतो, नाही हे जे कॉलिंग आहे ना हे फक्त पास्टर लोकांचं आहे. नाही हे पास्टर नाही, कारण पास्टरला पण प्रतिसाद द्यायला व्यक्ती पाहिजे ना. चर्च चालणार कसं, वडील पण कोणीतरी व्हायला पाहिजे, बरोबर ना. टेबल पण येऊन साफ करणारा कोणीतरी व्हायला पाहिजे. चर्च सांगण्यासाठी दानारोपण करणारा पण कोणीतरी पाहिजे. सुवार्ता सांगण्यासाठी लोकांना तरी कोणी घेऊन यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, बरोबर आहे ना. तुमच्या बरोबर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आणलं तर तो सुद्धा वचन ऐकल. प्रेज द लॉर्ड, माहित नाही कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीने चर्च मध्ये यावं म्हणून, पण अनेक लोक ज्यामध्ये आजारी आहे. आपण बोलू शकतो तुम्हाला की तुम्हाला जर प्रार्थना आजारातून मुक्त व्हायचं असेल आमच्या चर्च मध्ये या, आमचे पास्टर प्रार्थना करतील तुमच्यासाठी. अशा प्रकारे पण आपण सुवार्ता सांगू शकतो. आणि त्याचा गौरवाचं तेज, कोणाच्या गौरवाचं तेज? येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा जे गौरव आहे, त्या परमेश्वराचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाश जो उत्पन्न करणारा आहे, हा जो पुत्र आहे, जो देवाच्या शरीराचा भाग आहे, हा त्याच्या गौरवाचा तेज त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. विश्वाधार आहे, विश्वाचा आधार आहे, विश्व निर्माण करणारा आहे. येशू ख्रिस्त हा परमेश्वराबरोबर देवाच्या शरीराचा भाग असून सुद्धा ही जी विश्व म्हणजे ब्रह्मांड आपण म्हणतो, या निर्मितीमध्ये येशू ख्रिस्ताचा हात आहे. येशू ख्रिस्ताने हे बनवलेले आहे. परमेश्वर तर शब्द पण बनवलं कोणी? हाताने, येशू ख्रिस्ताने. त्याच्यामध्ये जीव कोणी घातला? पवित्र आत्मेने. हे जे गॅलेक्सी बघता तुम्ही, हे सूर्य चंद्र तारे, हे जे ग्रह फिरतात हे कोणी निर्माण केलेले? देवदूत कोणी निर्माण केलेले? परमेश्वराने बोललेलं आहे, पण येशू ख्रिस्ताने ते पूर्णत्वास आणलेलं आहे. तर येशू ख्रिस्त कोण आहे? विश्वाचा आधार आहे, तो निर्माण करता या पृथ्वीचा. देवाच्या संकल्पाप्रमाणे, इच्छेप्रमाणे त्यांनी निर्माण केलेले येशू. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राज वैभवाच्या उजवीकडे बसला. पापाची शुद्धी केल्यावरती देवामधून जन्म घेणारा फक्त एकच व्यक्ती, येशू ख्रिस्त. बाकी सगळी निर्मिती म्हणजे ना, क्रिएशन ज्याला म्हणतोय, निर्माण केलेले. सूर्य निर्माण केलेला आहे, देवदूत निर्माण केलेले, मानव निर्माण केलेला आहे, झाडं निर्माण केलेले, समुद्र निर्माण केलेला आहे. पण पुत्र कोणाला म्हणतोय? तो परमेश्वर एकाच व्यक्तीला, जो बरोबर आहे. आणि जर तो एकाच व्यक्तीला जर पुत्र म्हणतोय, तर परमेश्वराला तो कोण पत्नी नाही काय नाही ना. तर परमेश्वराला पत्नी नाही, तर येशूचा जन्म कुठून झाला? त्याच्या शरीराचाच एक भाग आहे ना तो. आपल्या शरीराचा एक भाग त्यांनी का काढून ठेवला? की ह्या शरीराने जो विश्व निर्माण करणार आहे, जो ब्रह्मांड निर्माण करणार आहे, जे सृष्टी बनवलेली आहे, त्यांनी पृथ्वीवरती मानवाचा जन्म घेऊन स्वतःचं रक्त सांडले. कोणासाठी? माझ्यासाठी. ही तुमची किंमत आहे. ही तुमची किंमत आहे. येशूचं एक म्हणजे संपूर्ण विश्वाचा निर्माण करणाऱ्याचा थेंब येतो. आणि तुम्ही किती मौल्यवान असतात, तुमच्यासाठी त्याने ते रक्त सांडलेले. प्रेज द लॉर्ड. मग आपण किती मौल्यवान देवाच्या दृष्टीने, बरोबर. एका पुत्राचं रक्त आमच्यासाठी सांडलेले त्यांनी.
त्यासाठी की आम्ही त्याच्या संकल्पाप्रमाणे कृपेप्रमाणे तारलं जावं म्हणून. म्हणजे आपण सेव कशाला झालेले, आपण तारलं काय गेलेले, तर त्यांनी रक्त सांडलेले. आणि जर त्यांनी रक्त सांडले, आपण जर तारलं गेलेले, तर वचन सांगतंय की केवळ तारलेले नाही तर पवित्र पाचारणाने आपल्याला पाचारण पण केलेले, बोलवलेले पण आहे त्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी. माझं तर ज्याला म्हणतो तारण झालेले संपलं नाहीये. आता देवाचं काम तुमच्याकडून सुरू होणार आहे. पास्टर दिनाकरण एकदा एका फ्युनरलला गेले होते आणि फ्युनरलला जात असताना ज्यावेळेस ते फ्युनरल करत होते त्यावेळेस त्यांच्या बाजूला देवदूत होता. देवदूतांनी सांगितलं तिथं बघ त्याच्यावरती. आता देवदूत फक्त पास्टर दिनाकरांना दिसत होते, लोकांना दिसत नव्हते. पास्टर दिनाकरांनी बघितलं की जो व्यक्ती फ्युनरलला झोपला होता त्याच्या डोक्यावरती एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये फुल गिफ्ट होते. गिफ्टचा बॉक्स होता ना तासा. तर पास्टर दिनाकरांना तो देवदूत म्हटला त्याला पवित्र संकल्पाप्रमाणे बोलवण्यात आलं होतं आणि हे गिफ्ट म्हणजे ही कृपा त्याच्यावरती होती की त्यांनी देवाची सेवा करावी. पण त्यांनी तो बॉक्स कधी उघडला नाही आणि तो तसाच मरण पावला. ही अनुभूती आपल्या विश्वास नाहीची. आपण आपल्या पाचारण ओळखायचं आणि मग ज्यावेळेस आपण आपलं पाचारण ओळखू त्यावेळेस देव त्याची कृपा ते पाचारण पूर्ण करण्यासाठी तुम्हा प्रत्येकाला देईल. येशू म्हटलं देवा हे 3 दिवस माझ्या बरोबर चालतात, हे कासावी झाडे, यांना भूक लागलेली आहे, माझ्याकडे फक्त हे 7 मासे आणि हे काय 7 भाकऱ्या आणि थोडेसे मासे, मी काय करू? देव म्हटला तू प्रार्थना कर, मी कृपापूर्वक. येशूने प्रार्थना केली, 4000 लोक जेवले, 7 टोपल्या उरल्या. हे काय पाचारणाला ज्यावेळेस येशू पवित्रतेने प्रतिसाद देतो, स्वर्ग उघडतो, तुम्हाला प्रतिसाद देतो. कळते तुम्हाला? तुम्ही व्हॅल्युएबल आहात देवाच्या दृष्टीने. येशूचं रक्त सर्वात मौल्यवान जगामध्ये काय आहे ना, येशूचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलेले आहे. का माहिती का? की देवाचं काम तुम्ही पृथ्वीवरती करावं. आणि आपण परमेश्वराकडे म्हणतो देवा तू कुठे आहे? देव म्हणतो आणि मी तुला पृथ्वीवरती जन्म यासाठी दिला की माझं काम कर तू. आणि आम्ही म्हणतो की कधी काम करू, आपल्याला माहितच नाही आपल्याला कशाला बोलवलंय. 2011 पर्यंत मला माहितच नव्हतं देवाने मला कशाला बोल, माझा जन्म कशाला झालाय. 1967 मधून आईच्या उदरात माझा जन्म कशाला झालाय हे मलाच माहित नव्हतं. पण ज्यावेळेस मी वेगळ्या चर्चला गेलो, पहिल्यांदा पश्चातापाची प्रार्थना केली, कारण आम्ही पूर्ण पापीच होतो. आणि अशा पापी व्यक्तीला देवाची ज्यावेळेस आपण आपलं पाप कबूल करतो, पश्चाताप करतो, पाप पदरी घेतो, देवा मी पापी आहे, मला शुद्ध कर, पवित्र कर, मी ईश्वरा तारणारा म्हणून स्वीकार करतो, असं मी ज्यावेळेस कबूल केलं वयाच्या 45 वर्षानंतर, पण मी चर्च मेंबर होतो, मी प्रभू बोलून घेत होतो का घेत होतो, मी बायबल वाचत होतो का होतो, पण माझं तारणच झालं नव्हतं. मी पण बाबतीत झोपी गेलेला, जागा झाला खडबडून. आणि मग पहिल्यांदा गुडघ्यावर जाऊन पश्चातापाची प्रार्थना केली, देवा मी पापी आहे, मला क्षमा कर. आणि ज्यावेळेस प्रार्थना केली त्यावेळेस अजून आठवतंय, मार्च मध्ये 8 जानेवारी 2011 शनिवारच्या दिवशी की देवा मी 2 महिने मी प्रार्थना करत होतो, देवा कशाला माझा जन्म कशाला झालाय. मी असंच वचन ऐकत होतो. पीटर पास्टरने एक संदेश सांगितला, त्यावेळेस माझ्या मनामध्ये आलं की मला कशाला बोलवलं या पृथ्वी तलावरती. त्यावेळेस मी प्रार्थना केल्यावर परमेश्वर प्रथम इथे माझ्याबरोबर बोलला, प्रकटीकरणाचं शिक्षण देण्यासाठी तुला बोलवण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कळलं की तुम्हाला बोलवलंय, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिनने त्याला प्रतिसाद देता ना, परमेश्वराची कृपा तुमच्या जीवनात येत जाईल. आपण त्यावेळेस हळूहळू देवाच्या सानिध्यात बसू.
तो हळूहळू त्याची योजना प्रगट करायला लागला. आमेन. कारण माझं कार्य स्टेजवर माझं काम नसेल, माझं वेगळं काम असेल. बरोबर. अब्रामाचं काम वेगळं आहे, साराचं काम वेगवेगळं आहे, इसाकाचं काम वेगळं आहे, जो एलियाजर जो त्याचा सेवक, अब्रामाचा सेवक, तिचं काम वेगळं आहे, रिबेकाचं काम वेगळं आहे. प्रत्येकाचं काम वाटून दिलेलं आहे. लोटाचं काम वेगळं आहे, येशूचं काम वेगळं आहे, 12 शिष्यांचं काम वेगळं आहे. आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतोय? एवढा इस्करियोतला पण निवडलं, पण ते पवित्र पाचारण होतं. आणि पवित्र पाचारण असून सुद्धा त्यांनी सुद्धा चिन्ह चमत्कार केले. एवढा इस्करियोतने सुद्धा भूतं घालवली आणि आजारांना बरं केलं. 2 शिष्य पाठवले होते ना येशू ख्रिस्ताने, 72 शिष्य, माहिती आहे ना. एक भूत मात्र त्याच्यातच शिरलं आणि 30 रुपयाला येशूला विकलं आणि कायमचा नरकात गेला. पाचारण आहे ना तुझं, बरोबर. जे स्वर्गामध्ये जे 12 शिष्य आणि 12 वडील, 24 वडील जे बसले ना, त्यामध्ये त्याचं स्थान होतं. 30 रुपयासाठी त्याने नरकात गेला. काय करतोय? नरकातून बघत असेल वरती. कारणाला योग्य प्रकारचा जर प्रतिसाद दिला नाही तर सैतानाचा हल्ला आमच्यावरती होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की तुमचं पाचारण आहे, यावेळेस तुम्हाला बोलवण्यात आलेले ते तुमच्यापेक्षा सैतानाला जास्त माहिती असते, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणा म्हणून स्वीकार करताना, त्यावेळेस सैतानाचे दूत तुमच्या आजूबाजूला फिरत असतात. कारण त्यांना माहितीये आम्हाला हे वचन नाही माहितीये, पण सैतानाला हे वचन माहितीये. तिमोथी 1 अध्याय 9 वचन, त्याने आपल्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. हे त्याला जास्त माहिती. त्याला माहिती याचं तारण झाले ना, आता ह्याला पाचारलेले पण आहे. आणि हा जर पाचारण हे पूर्ण करायला लागला तर माझं राज्य उद्ध्वस्त करेल हा. त्याच्या आधी तो स्ट्रॅटर्जी म्हणून तुमच्या विरुद्ध काम करायला लागतो, बरोबर. मग माझं जे पाचारण आहे, तर वचन काय सांगतंय की परमेश्वराचं वचन जे आहे ना, हे आमच्या समोर काय आहे? आरसा आहे, मिरर आहे, बरोबर आहे ना. आणि होली स्पिरिट काय करतो? पवित्र आत्मा आपल्याला बदलायला मदत करत असतो. आपण पाचारले ते आपल्याला, पण सैतानाचा ज्यावेळेस आमच्यावरती हल्ला होतो त्यावेळेस आम्ही स्वतःचं संरक्षण कसं करायचं, माझ्यातल्या त्रुटी कमी मला कसं दिसणार, हे पण मला कळणं गरजेचं ना. कारण माझं तारण झाले, मला बोलवले पण आलेले 2011 मध्ये मला बोलवले, पण जी संकल्पना मला पूर्ण करायची, प्रकटीकरणाचा जे संदेश लोकांपर्यंत शिक्षण द्यायचे, ती संकल्पना प्रमाणे मी काय वाचावं, कशा प्रकारे वाचावं, माझं स्वतःचं शरीर कशा प्रकारे पवित्र ठेवावं आणि लोकांपर्यंत मी कसं पोहोचावं, ही योजना करत असता सैतान मला तेवढं पवित्रतेमध्ये, देवाच्या वाचनामध्ये, प्रार्थनेमध्ये बसू देणार नाही. तो कुठेतरी माझ्या पत्नीवरती हल्ला करत, माझ्या मुलावरती हल्ला करत, माझ्या फायनान्सवरती हल्ला करत, माझ्या घरावरती म्हणजे नोकरीवरती हल्ला करत. मला स्वतःला सुद्धा देवाची जी शस्त्र सामुग्री हे धारण करून लढाई करणं गरजेचं आहे. आता बघितलं आपण की जो सैनिक आहे, तो सैनिक जसं डिसिप्लिनने काम करतो, तसं जे पवित्र पाचारण आहे ना, ह्याला सुद्धा डिसिप्लिन लागतो. येणारे हल्ले आम्ही ओळखणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या हल्ल्यामध्ये जर आपण टिकलो नाही, येणाऱ्या हल्ल्यामध्ये आपण कमकुवत झालो, येणाऱ्या हल्ल्यामध्ये आपल्याला जर इजा झाली, बरोबर आहे ना, तर लंगडणारा पाय, लंगडणारे हात, या ज्याला म्हणतो ना त्रासिक विचार कल्पना, या रागीट स्वभाव आमच्याकडून पवित्र पाचारण नाही करू शकत, बरोबर आहे ना. अनेक पास्टर थोडं चुकलं एकदम राग होतात, अरे मंडळी समोर राग होती. पवित्र पाचारणचा अर्थ काय होतो? पहिल्यांदा स्वतःमध्ये डागडुजी करणं. पण हे पुलपीठ आहे ना, सुरुवात इथूनच व्हायला पाहिजे.
तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. तुम्ही म्हणता अरे का हात पाट्टे हा असं आहे आम्हाला शिकवतोय. नाही 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 नाही, पहिल्यांदा पुलपीटवरून सुरुवात व्हायला पाहिजे. पुलपीटवरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ख्रिस्ताचं प्रतिरूप असं दिसायला पाहिजे. तोच व्यक्ती योग्य असतो सांगायला. लीन नम्रता पाहिजे त्याच्यामध्ये, सहन करण्याची जबाबदारी त्याच्याकडे पाहिजे, क्षमा करण्याची वृत्ती पाहिजे, प्रीती करण्याचा आत्मा पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा काय बोलला तुम्हाला, अरे ठीक आहे तो अडाणी आहे, या अडाणी म्हणण्यापेक्षा तो तेवढा प्रौढ नाहीये, तो अजून बालक आहे ख्रिस्तामध्ये, समजून घे त्याला. हे करावं लागतं पुलपीटवरून. अनेक वेळेस आम्ही म्हणतो की आपल्याला सेवा करायची, असं करायचं तसं करायचं, लोक प्रतिसाद देत नाही. बरोबर, मग प्रतिसाद देत नाही म्हणजे आपण काम थांबवता कामा नाही. प्रतिसाद देत नाही तर आपण करायचं. ऑटोमॅटिक लोक येतात तुम्हाला मदत करायला. का? कारण माझी संकल्पना कळलेली, मला देवाने कशासाठी पाचारण केले हे मला कळलेले. बरोबर आहे ना? आणि मला जर कळलं तर अजून एखादा व्यक्ती जो आहे ना ह्याला सुद्धा कळलं, तो पण मला मदत करत. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? म्हणजे चर्च मध्ये सगळ्यांना घेऊन चालायचं. मग सगळे देवदूत नाही आहेत चर्च मध्ये, सगळे माणसंच आहेत. माणसामध्ये कमी पेशा असतात, माणसामध्ये त्रुटी असतात, माणसामध्ये भावना असतात, माणसाच्या स्वतःच्या इच्छा असतात. प्रेज द लॉर्ड. नाही हा जो कलर आहे ना, हा नाही, निळा कलर नाही ब्रदर, लाल कलर द्या. मिळून बसा, समजून घ्या एकमेकांच्या भावना, आणि त्याच्यातलं बेस्ट असंच जे चर्चला उपयोग द्या असं करा. त्याच्यामुळं रुसवा गोवा होता का म्हणे का, आपल्याला सगळ्यांनी मिळून चालायचंय, सगळ्यांनी एकत्र चालायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण चर्च हे फक्त एका व्यक्तीचं नाहीये, चर्च हे सर्व मंडळीचं चर्च आहे. आणि मंडळीवरती ख्रिस्त आहे, आणि ख्रिस्तावरती देव आहे. माझी मंडळी नाही आहे, ख्रिस्ताची मंडळी आहे. बरोबर आहे ना? लोक म्हणतात की माझी मंडळी, एकदा येशू ख्रिस्त आला असं चालला होता चर्चच्या बाहेर, आणि येशू ख्रिस्त बघतो तर पुलपीटवरून पास्टर म्हटला माझी मंडळी. येशू म्हटला अरे हिची मंडळी तर मी साठलं, क्रूस खांबावरती मी गेलो, केळे तर मी खाल्ले, आणि हा पाठ्याने वधूच पळून नेली. तर बाबा एक काम करी, वधू राहू दे तुझ्याकडे, मी चाललो सोडा. मंडळी कुठे वैयक्तिक नाही, मंडळी ख्रिस्ताची आहे. त्यांनी रक्त दिले, त्यांनी क्रूस खांब दिलेले, म्हणून आम्हाला माईक आमच्या समोर आहे आणि तुम्ही ऐकताय. प्रयत्न माझं तुमच्यावरती वर्चस्व नाही आहे, मी तुमच्यावरती बॉसही करू शकत नाही. तुमच्यावरती बॉस देव आहे आणि माझ्यावरती बॉस पण देव आहे. कारण मी त्याला उत्तर द्यायला, मला उत्तर द्यायचंय त्याला, तुम्हाला पण उत्तर द्यायचंय त्याला. तुम्ही मला उत्तर द्यायला बांधील नाही, तुम्ही येशूला उत्तर द्यायला बांधले, आणि मी पण येशूला उत्तर द्यायला बांधले. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडले, त्यांनी तुमच्यासाठी रक्त सांडले. प्रेज द लॉर्ड. म्हणून एकत्रपणे चालणं का गरजेचं आहे? का पाचन कसं आहे माहिती का, हे शरीराचा एक भाग. आपण पुढं बघणार आहोत. तो दोघांच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही. म्हणजे आमचं तारण कशाला झालेले? कृपेने झालेले. बरोबर आहे. पण कृपेने आमचं तारण झालेले, पण आपलं तारण तर विश्वासाने झाले ना. म्हणजे विश्वास काय? हा कृपा आहे. हा पुढे परत एकदा देवाचा नीट लक्षात घ्या. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. देवाचे दान आहे, गिफ्ट आहे. गिफ्ट खरेदी करू शकतो आपण? गिफ्ट फुकट मिळतं ना. म्हणजे विश्वास आपल्याला फुकट मिळालेला आहे, पवित्र आत्म्याकडून. जाधव येशूवरती विश्वास नाही ठेवू शकत. नीट लक्षात घ्या मी काय सांगतोय. मी येशूवरती विश्वास ठेवू शकत नाही, कारण येशू मला दिसतोय का? आता प्रतीक आहे समोर, प्रतीक जर मला म्हटला काय तर मी आबाबत दिसतोय हा, बरोबर आहे ना.
येशू दिसतोय का? नाही. येशू क्रिस्त खांबावर मिळाला हे मला माहिती आहे का? फिजिकली म्हणतोय, वाचनाने नाही. माहिती आहे का? नाही. त्याच्या रक्तामुळे माझ्या पापाची क्षमा झाली हे माझ्या डोक्याला पटतंय का? विचार कल्पनाला पटतंय का की एखादा माणूस मरतोय आणि मग माझं तारण होतंय, या त्याच्या रक्तामुळे माझं तारण होतंय, हे मानवी बुद्धीला पटतं का? नाही. लोकांना जाऊन विचारा तिथं, लोक काय म्हणतात, येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी रक्त सांडून मिळाला, तर त्याचं रक्त आता तर मिळलेलं आहे, त्या लोकांना तारण कसं काय देणार? मानवी बुद्धीला न पटणार आहे. म्हणून मानवी बुद्धी विश्वास नाही ठेवू शकत. पण पवित्र ज्यावेळेस वचन वाचलं जातं त्यावेळेस जे दीन नम्र अंतःकरणाचे असतात, बरोबर आहे, जे येशूकडं कुठल्या समस्याने आजाराने त्रस्त होऊन ज्यावेळेस येतात आणि येशूला विनंती करतात, प्रार्थना करतात, त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये विश्वास टाकतो. म्हणून म्हटलेले की विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस वचन प्रीच केलं जातं त्यावेळेस त्यांच्या आत्मेमध्ये, या शरीरामध्ये एक विश्वास उत्पन्न होतो की नाही, येशू ख्रिस्त सक्षम आहे माझा आजार बरा करायला, येशू ख्रिस्त सक्षम आहे माझी समस्या सोडवायला, येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे माझं तारण झालेलं आहे, हे माझ्यामधून नाही, देवाने दिलेलं माझं दान आहे, गिफ्ट आहे, तो फुकट आहे, म्हणून मी माझं तारण झालेलं. म्हणजे आमचं तारण होण्यासाठी सुद्धा देवाच्या आत्म्याच्या दानामुळे माझं तारण झालेलं आहे. म्हणजे आपल्या याच्यात काय सहभाग आहे का? काहीच नाही. म्हणून आपण किती देवाचं गौरव करायला पाहिजे. प्रेरणा माझं तारण सुद्धा देवाच्या योजनेप्रमाणे म्हणजे त्याच्या गिफ्ट मुळे झालेलं आहे. नाही तर मानवी बुद्धीने कुणीच येशू ख्रिस्ताला तारणा म्हणून स्वीकार करू. तसं झालं असतं तर बघा ना, नीट लक्षात घ्या, तसं जर झालं असतं तर आज जगामध्ये बायबल सगळीकडे वाटतात ना, लोक वाटतात का नाही? पण ज्यावेळेस बायबल प्रत्येक व्यक्ती बायबल वाचतो तर प्रत्येकाचं तारण थोडी होतं. ज्यावेळेस हे वचन वाचलं जातं आणि हे वचन ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे समजवलं जातं, लोकांना शिक्षण दिलं जातं ना, त्यावेळेस लोकांच्या अंतःकरणात विश्वास उत्पन्न करण्यासाठी पवित्र आत्मा उतरून येतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून येतो ना, तो आमच्यात विश्वास टाकतो, म्हणजे त्या लोकांमध्ये विश्वास टाकतो आणि मग ते लोक म्हणतात की येशू ख्रिस्ताने तारण म्हणून स्वीकार करतो. प्रेरणा पुढे वाचतो, हे देवाचं दान आहे. हा कोणी अड्ड्यात बाळगू नये, म्हणजे कोणी स्वतःच हुशारके मारू नये, माझ्या कर्मामुळे मी विश्वास ठेवला म्हणून तारण झाले. नाही नाही नाही, तो विश्वास तुझा नव्हता, देवाच्या आत्म्याने दिला म्हणून तू विश्वास ठेवायला लागला. कळते का तू? हा पुढं म्हणून तो कोणी अड्ड्यात बाळगू नये. हा बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. कर्म केल्याने झालेले नाहीये, तर हे गिफ्ट आहे. कर्म म्हणजे माहितीये ना, स्वतःच्या कृत्याने, स्वतःच्या विश्वासाने, या स्वतःच्या काहीतरी चांगुलपणाने, या पवित्रतेने, या बायबल वाचल्याने, या उपवास केल्याने आपलं तारण झालेलं नाहीये. म्हणून तर कर्माद्वारे तू चांगला होता बाबा, तू चांगला वागत होता म्हणून देवाला तुझी दया आली, तुझं तारण केलं. नाही नाही, वचन सांगते कुठल्याही कर्माने. कारण वचन काय सांगते की जे नियमशास्त्र पाळत होते, शास्त्री पुरुष तर आमच्यापेक्षा जास्त नियमशास्त्र पाळणार आहे, पण येशू ख्रिस्त त्यांना सापाचे पिल्ल न म्हणतो. बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ काय? कारण ते लीन नम्र नाहीये, ते येशूचा तारणा म्हणून स्वीकार करण्यास तयारच नाहीये, समर्थ नाही, ते तयारच नाहीये. कारण त्यांच्यामध्ये ज्ञानाच्या, जगाच्या ज्ञानाद्वारे, वचनाच्या ज्ञानाद्वारे, जुन्या कराराच्या ज्ञानाद्वारे, रूढी परंपराने ते ताठ मानेचे आणि जड अंतःकरणाचे झालेले. आणि ते पापी लोकांमध्ये बसत नाही, तर सिनेगॉग मध्ये, चर्च मध्ये, मोठ्या मोठ्या सिनेगॉग मध्ये बसतात. आणि ज्यावेळेस येशू पापी लोकांमध्ये बसतो त्यावेळेस ते म्हणतात आता पापेंमध्ये बसतो आणि हा तर द्राक्षरस बहुगुणित करतो. बरोबर. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो योहान उपास करतो, तुम्ही त्याला नाव ठेवता, आम्ही खातो पितो मलाही नाव ठेवतात. बरोबर आहे. म्हणजे लोक कसे लोकांना नाव ठेवायला कारणच पाहिजे. कळलं का तुम्हाला? म्हणून लोकांकडे बघू नका, आत्म्याच्या सानिध्यात तुम्हाला जे दिसतंय
या जे जाणवतंय त्याला प्रतिसाद द्या, कारण ते पाचारण पवित्र आहे, ते देवाच्या योजनेप्रमाणे संकल्पाप्रमाणे. प्रेज लॉर्ड. निराश होऊ नका, दुःखी होऊ नका. तुमचं जे पाचारण आहे ते करत राहा, स्टेप बाय स्टेप. पाचारण ओळखा. आपण काय करावं? सत्कृत्य करावं. म्हणा सत्कृत्य. म्हणजे आपण सत्कृत्य करू शकत नाही, पण आपण सत्कृत्य, या चांगली कृत्य, या पवित्र कृत्य, या पाचरणाला प्रतिसाद द्यावा योग्य प्रकारे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो? निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृत्य आहोत. म्हणजे मास्टरपीस आहे आपण, मास्टरपीस. आपल्याला मास्टरपीस बनवले देवाने, म्हणून आपल्याला बोलवण्यात आलेले. ती सत्कृत्य आचारित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा. ती सत्कृत्य काय करावी? आचारित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा. म्हणजे आपण वाचनामध्ये डेली बसणं गरजेचं आहे, प्रार्थना करणं गरजेचं आहे. देवाच्या सानिध्यात का बसणं गरजेचं आहे माहिती का? पण माझ्या पाचारणाला मी योग्य प्रकारचा प्रतिसाद देणं गरजेचं आहे, म्हणून मला देवाचं ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर शरीराने चालतो, आता आपण एक उदाहरण पाहूया. रोमन पत्र 12 सोपे आपण. हस्तकृती म्हणजे काय ना, याबद्दल शिकवलं. हो, मी देवाच्या करुणेमुळं तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. प्रमित करा. यज्ञ कुठं केला जातो? यज्ञ करतात ना जुन्या करारामध्ये, विधीवरती यज्ञ करतात. पण तो यज्ञ कसा असतो? बाईला कोकऱ्यांचा यज्ञ असतो ना, पण ते मारल्यानंतर त्यांना विधीवरती टाकण्यात येतं. बाईला कोकऱ्याला त्याचं रक्त त्यांना मारल्यानंतर काय करावं लागतं? विधीवरती टाकण्यात येतं आणि मग ते पवित्र असं देवाकडे समर्पित केलं जातं. पण इथं काय म्हटलेलं आहे की वचन पाहिजे काय सांगतं? तुमची शरीर जिवंत, पवित्र, ग्रहणीय अशी समर्पित करावी. दुसरा अध्याय 6-8. येशूने कशा प्रकारे स्वतःचे यज्ञ सादर केले. माझं पाचारण मला बोलवण्यात आलेलं, पण माझ्या पाचारणाला मी प्रतिसाद कसा देणार? या पाचारणाला मी योग्य त्याचा कसा करणार? तर माझं पाचारणासाठी मी काय करावं? बरोबर आहे ना? हे कसं करावं? तर माझं शरीर, ज्यावेळेस मी माझं शरीर पवित्र असं विधी म्हणून अर्पण करत, त्यावेळेस काय होईल? मी देवाची योजना पूर्ण करायला लागल, देवाची इच्छा पूर्ण करायला लागल, देवाची वाणी ऐकायला लागल. मी येशू देवाच्या स्वरूपाचा आहे, देवाचा पुत्र आहे, आणि त्यामुळं येशू पृथ्वीवरती आला. म्हणून येशू पृथ्वीवरती आला तर कशा प्रकारे चालल, कशा प्रकारे वागल, काय पण करल असं करता येत नाही त्याला. कारण येशूचं पाचारण हे पवित्र आहे, आणि येशूचं पाचारण हे देवाचं यज्ञ म्हणून येशूला स्वतःला समर्पित करणं सुद्धा गरजेचं आहे, देवाचा पुत्र असून सुद्धा. कारण एका संकल्पाप्रमाणे, एका योजनेप्रमाणे येशूला पृथ्वीवरती पाठवलेले. तो देवाचा पुत्र आहे, पण तो पृथ्वीवरती कशाला आलाय? त्याची इच्छा आणि त्याचा संकल्प पूर्ण करणे. कळतंय का? आम्हाला सुद्धा आमचं तारण झालेलं आहे, आणि आम्हाला सुद्धा देवाच्या संकल्पाप्रमाणे काम करायचंय. तर मी कशा प्रकारे करायचंय? तर येशूने जसं केलं तसं करायचं. बरोबर? मी सुद्धा देवाचा, ज्यावेळेस मी येशूचा तारणा म्हणून स्वीकार करतो, मी पण देवाचा पुत्र आहे ना. बरोबर? येशू पण देवाचा पुत्र होता ना, म्हणून तो देवाचा पुत्र असून सुद्धा देवाचा पुत्र आहे म्हणून गैरफायदा घेतला नाही. स्वतःला रिक्त केलं, याचा अर्थ स्वतःचं शरीर वेदीवरती टाकलं. वेदीवरती टाकलं म्हणजे येशू म्हणला, परमेश्वर म्हटला तुला क्रूस खांबावरती जायचं नाही ना. देवा, मी तर तुझा पुत्र आहे, मला कशाला क्रूस खांबावरती पाठवतोय? तो येत नाही. बरोबर आहे ना?
देवा माझं फ्युचर काय, माझं अजून लग्न पण झालेलं नाही, बरं माझी योजना पूर्ण झाली नाही, मला हे करायचंय देवा, मला ते करायचंय, माझी भविष्यामध्ये ही योजना आहे, मला कार घ्यायची आहे, मला बिझनेस करायचा आहे, मला अजून मोठ्या प्रमाणात घर घ्यायचंय, मला मोठ्या प्रमाणात माझ्या जे इस्टेट ही वाढवायची आहे. नाही, देवाची योजना वेगळी आहे. यज्ञ याचा अर्थ काय, मी माझ्या इच्छे योजनेप्रमाणे चालायचं नाही, तर देवाच्या इच्छे योजनेप्रमाणे मी त्याची संकल्पना पूर्ण करण्यासाठी माझं ते शरीर आहे ना, मी अर्पण करायचं की देवा माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. यज्ञाचा अर्थ काय, ते एक प्रकारचं जिवंतपणा, जे मला जे आवडतं ना ते वेदीवरती ठेवायचं आणि देवाला जे आवडतं ना ते करायचं. माझा राग वेदीवरती ठेवायचा, माझा मोह वेदीवरती ठेवायचा, माझा मत्सर वेदीवरती ठेवायचा, माझा गर्व वेदीवरती ठेवायचा, माझा अहंकार वेदीवरती ठेवायचा, माझा पाप वेदीवरती ठेवायचं, जार कर्म व्यभिचार वेदीवरती ठेवायचा, माझं खोटं बोलणं वेदीवरती ठेवायचं आणि देवाची जी इच्छा योजना माझ्यासाठी आहे ना ती पूर्ण करायची, म्हणजे यज्ञ. म्हणून वचन सांगते तिथं, तो देवाचा पुत्र, हा वाचन प्रतिरूपाचा होऊन तो देव निर्माण करताय, ब्रह्मांड त्यांनी बनवले, दासाचा स्वरूप घेतलं. म्हणजे काय केलं, परमेश्वर देव जो आहे, देवाचा एकुलता एक पुत्र अंगरखा काढला, खुंटीवरती टाकला, शिष्यांचे पाय धुतले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकुलता एक पुत्र आला, त्यांनी शिष्यांच्या मनुष्याच्या पाय धुतले आणि तो म्हटलं तसं करते तसं तुम्ही करा. तुम्ही मला गुरु मानता ना, तर पहिल्यांदा मीच तुम्हाला दाखवतो उदाहरण म्हणून. ह्याला म्हणतात अर्पण करणं यज्ञ. स्वतःचं शरीर एवढं लीन नम्र बनवलं की देवाची संकल्पना माझ्यामधून पूर्ण होणार, ही लोकांना दिसायला पाहिजे, जगाला दिसायला पाहिजे. येशू प्रीतिशाली आहे, येशू क्षमा करणार आहे, हे माझ्यातूनच दिसलं नाही तर कसं होणार. पॉल म्हणतो मी दुःख पण सहन करतोय. आणि पॉलच्या मिनिस्ट्रीमध्ये अशी लोक होते जे पॉलच्या पाठीमागे सुद्धा पॉलला उलट सुलट बोलत होते. पॉल तुरुंगात गेला तर ते लोक म्हणत होते बघा त्यांनी पाप केलेलं म्हणून तुरुंगात गेला. पॉल म्हणतो अरे ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असताना त्यांनी मला धरून तुरुंगात टाकलं. पण ठीक आहे, ठीक आहे. लोक प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस आपल्या प्राचारणाला योग्य असा प्रतिसाद देतो ना, त्यावेळेस प्रत्येक लोक तुमच्या बाजूने असतात असं नाही. अनेक लोक तुमच्या विरुद्ध असतात, अनेक लोक तुम्हाला अडखळण करत असतात. इव्हन नातेवाईकांमध्ये कधी कधी घरातूनच प्रॉब्लेम सुरू होतो. त्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं माहिती का, आमचं शरीर यज्ञ म्हणून अर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून वचन हे आमच्या समोर असलेला आरसा आहे, ज्या आरशामध्ये आपण दररोज बघायला पाहिजे की मी आज कसा दिसतोय. राग आला ना की तुमच्या समोर आरसा यायला पाहिजे. देवाचं वचन, देवाने तुम्हाला रागाचा आत्मा नाही तर प्रीतीचा आत्मा दिला. भीती वाटली तर देवाने तुला भीतीचा आत्मा नाही तर संयमाचा आणि शक्तिमानाचा आत्मा दिलेला, सामर्थ्याचा आत्मा दिलेला. प्रेज द लॉर्ड. ही वचनं काय घ्यायला पाहिजे, तर ही वचनं म्हणजे आमच्या समोर असलेला आरसा आहे, जो आमच्या कठीण काळामध्ये आपल्याला शक्ती देतो, प्रेरणा देतो आणि विश्वासात टिकून ठेवतो. म्हणून आमचं जे शरीर आहे ना, आपण यज्ञ म्हणून अर्पण करणं गरजेचं आहे असं पौल बोलतो. हा, आज्ञा पालन करून स्वतःला नीट केलं मरण, ते पण कुठलं मरण, वधस्तंभावरचे मरण. म्हणजे एकुलता एक पुत्राने काय आज्ञा पालन केली, वधस्तंभावरचं मरण. प्रेज द लॉर्ड. हे त्याचं यज्ञ होतं. त्यांनी आपलं शरीर पवित्र, ग्रहणीय आणि काय म्हणतो आपण यज्ञ म्हणून जिवंत असंही परमेश्वराला समर्पित केलं. पण जसं येशूचं आहे तसं आमचं पण. पाचवं वचन काय सांगतंय, सोपं आहे. पाचवं वचन त्याच अशी जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. हा, ही जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती, म्हणजे हे जे माइंडसेट आहे, या ज्या मनाचं नवीनीकरण येशूचं होतं,
ते तुमचे ठाई असं म्हणतो. प्रेरणा आपण दुसरं वाचनामध्ये रोमकांस पत्र, ज्या वेळेस आम्ही आमचं शरीर यज्ञ म्हणून समर्पित करू ना, मग नीट लक्षात घ्या, मग देवाची उत्तम परिपूर्ण आणि ग्रहणीय इच्छा मग देव सांगतो. जोपर्यंत आपण शरीर यज्ञ म्हणून समर्पित करत नाही, माझ्यामध्ये राग आहे, गर्व आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, मत्सर आहे, हे जोपर्यंत माझ्यामध्ये ना, तर देवाची उत्तम परिपूर्ण इच्छा म्हणजे जे पाचारण आहे ना, ते मला कळणार नाही, या मी ते पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी मला मनाचं नवीनीकरण करणं गरजेचं आहे. आणि मनाचं नवीनीकरण करण्यासाठी माझं मन हे सेल्फ सेंटर नाही, म्हणजे फक्त माझ्या पुरता, माझ्या कुटुंबापुरता विचार करणं नाही, तर देवाच्या आत्म्याप्रमाणे विचार करणार आहोत. म्हणजे माझं मन सेल्फ सेंटर नाही तर गॉड सेंटर पाहिजे. ह्याच्यातून मला काय फायदा? योगेश्वरात म्हटलं ना, येशू मधून मला काय फायदा होईल? चला त्याला विकूया, 30 रुपये मला मिळतील. हे सेल्फ सेंटर आहे, मोह. कळतंय तुम्हाला? पण पेत्र काय म्हटलं? येशू तुझ्या म्हणजे तू जसा क्रूस खाऊन घेतला तसं मी सुद्धा घेऊ. हे गॉड सेंटर. म्हणून परमेश्वर येशू पेत्राला वापरू शकला, यहूदा इस्करियोतला नाही वापरू शकला. कारण यहूदा इस्करियोत सेल्फ सेंटर होता आणि पेत्र हा गॉड सेंटर होता. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छा योजनेप्रमाणे चालतो ना, मग देव त्याची योजना आमच्याकडे पूर्ण करतो. पण ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रथमतः आमचं शरीर आमच्या विरुद्ध आडवं येतं, म्हणून त्याला यज्ञ म्हणून चढवणं गरजेचं असतं. उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःला रूपांतर होऊ. आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं काय करा? रूपांतर होऊ द्या. म्हणून माझं शरीर जे आहे ना, वचन जे आहे ना, माझ्या शरीरामध्ये समोर असणं का गरजेचं आहे? कारण मी वचनानुसार चालणं असणं गरजेचं आहे. माझं जे जीवन हे वचनानुसार असावं. आणि वचनानुसार कसं होईल? डेली मी देवाच्या वचनात बसणं, डेली मी देवाच्या सानिध्यात बसणं, डेली मी पवित्र आत्म्याच्या अनुषंगाने चालणं. एक दिवस सुद्धा खाडा करता कामा नये. का? कारण मला बोलवण्यात आलेलं आहे, माझा एक पर्पज आहे. माझं कॉलिंग वेगळं आहे, तुमचं कॉलिंग पण वेगळं आहे. तुमचं कॉलिंग काय आहे ना, जसं मी प्रार्थना केली होती 2011 मध्ये की देवा मला ह्या पृथ्वीवरती का जन्म दिलेला आहे मला दाखव. त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला दाखवलं की या गोष्टीसाठी प्रगटीकरणाचं शिक्षण देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे, की तू जाऊन लोकांना शिक्षण द्यावं. पण लगेच झालं नाही. मला पहिल्यांदा शरीर यज्ञ म्हणून समर्पित करावं लागलं, आणि जसं यज्ञ म्हणून समर्पित करायला लागलं तसं विश्वास हळूहळू विश्वासाच्या द्वारे काय करायला लागलं? देव माझ्यामध्ये काम करायला लागलं. पण आपण एक शरीर आहोत. प्रत्येक शरीरामध्ये आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहेत. आपण चर्च म्हणजे एक शरीर आहोत. कोणी हात आहे, कोणी डोकं आहे, कोणी पाय आहे. बरोबर आहे. आता समजा हात जो आहे हा पायाच्या जागी लावला, बरोबर आहे, चालू शकतो का? बघा विचार करा. वेळेमध्ये आहे ना, आपल्याला प्रत्येकाला एक अवयव आहे. आपण अवयव आहोत. आपण त्या ठिकाणी फिट बसवलेले देवाने आपल्याला. एक लक्षात घ्या, त्या अवयवामध्ये आपल्याला फिट बसवलेले. त्या अवयव सोडून आपण जाता कामा नये. मला जर शिक्षक बनवले, मला जर मी पास्टर बनवले, मला जर इव्हेंजलिस्ट बनवले, या मला प्रार्थनेसाठी बोलवले, मला दानापानासाठी बोलवले, मला स्तुती आराधनासाठी बोलवले, मला चर्चमध्ये वडील म्हणून नेमलेले, मला साक्ष्यासाठी नेमलेले, मला प्रार्थनेसाठी बोलवले. या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, या शरीराच्या अंगाच्या भागामधले भाग आहेत. बरोबर आहे ना? आणि म्हणून माझं जे पाचारण आहे त्यानुसार मी काम करायचं.
त्याच्यासाठी देव मला विश्वास देतो. प्रेज लॉर्ड. वचन काय सांगते की जे स्टेफन होता हा पहिल्यांदा काय करायचा, विधवेंना अन्न वाढायचा. विधवा ज्या होत्या ना त्यांना अन्न वाढायचा ही प्रथा होती. पण हळूहळू देवाने काय केलं, त्याला इव्हेंजलिस्ट म्हणून वापरलं. सुरुवात छोट्या गोष्टीपासून होती, पण जर जसं तुम्ही छोटी छोटी गोष्ट विश्वासाने करत जाताना मग देव तुम्हाला काय देतो, दान देतो. पुढे वाचा. त्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. कृपादाने आहे. बरोबर आहे ना. कोणाला हिलिंगचं कृपादान आहे, कोणाला मिरेकलचं कृपादान आहे, कोणाला ज्याला म्हणतो अन्य भाषेचं कृपादान आहे, कोणाला इंटरप्रिटेशन आहे, कोणाला फेथचं कृपादान आहे. असे जे 9 कृपादाने आहेत ते सगळे प्रत्येकाला वेगवेगळी वाटून दिलेले, कारण ते त्या त्या शरीराचा भाग आहे. बरोबर आहे ना. तर पास्टरला वेगळी कृपादान आहे, इव्हेंजलिस्टला वेगळी कृपादान आहे, प्रॉफिटला वेगळी कृपादान आहे. कोणी भविष्य वागता आहे, कोणी वर्ड ऑफ नॉलेज आहे, कोणाला वर्ड ऑफ विजडम आहे. बरोबर. डिझर्निंग ऑफ द स्पिरिट आहे, आत्मे ओळखण्याचं सामर्थ्य हे सुद्धा आहे कोणामध्ये. म्हणजे सांगायचं गोष्ट की तुमच्या पाचारणानुसार तुम्हाला गिफ्ट पण मिळतं. बरोबर आहे. पण आचरण माझ्यासाठी योग्य आहे कारण ते देवाने मला दिलेले आणि ते बेस्ट आहे. आणि देवाचं बेस्ट जे आहे ना ते मी एक्सेप्ट करायचं आणि विश्वासाने चालायचं. आणि जर मी विश्वासाने चाललो तर हळूहळू देव काय करेल, माझ्या विश्वासाप्रमाणे मला दान देईल. आणि ज्याप्रमाणे माझ्या विश्वासाप्रमाणे तो मला दान देईल आणि त्याला जर मला वाढवायचं असेल तर तो विश्वास पण वाढवल आणि दान पण वाढवल. कळतंय. म्हणून मला आधीच पूर्ण दान मिळेल नाही नाही नाही. प्रथम सुरुवात कुठून करायची, विधीवरून. माझं शरीर विधीवरती चढवणार, मग विधीवरून चढवल्यानंतर मग परमेश्वराची उत्तम परिपूर्ण ग्रहणी इच्छा तो मला कळवल आणि मग तो मला चालवल आणि मग चालवल्यावरती तो शरीराचा, नीट लक्षात घ्या, चालवल्यानंतर चर्च मधले जे शरीर आहे ना त्यामध्ये जोडल मला आणि मग त्या शरीरामध्ये जे दान असतील ती दान सुद्धा मला देईल आणि मग ते शरीर काम करत, म्हणजे संपूर्ण चर्च काम करत. प्रेज लॉर्ड. बिकट पास्टर पण हे शरीराचा भाग आहे. अंकुर नरोला शरीराचा भाग आहे, बेनी हिल पण शरीराचा भाग आहे. पण ते आपापल्या भागामध्ये काम करतात. प्रेज लॉर्ड. आम्ही पण शरीराचा भाग आहोत, पण शरीर फक्त बाहेरून नसतं. आज तुम्ही म्हणता की ब्रदर आम्ही काय, अरे शरीराच्या आतमध्ये मांस असतात ना, पेशी असतात ना, रक्त असतं ना, व्हाईट ब्लड सेल, काय म्हणतात रेड ब्लड सेल असतात ना, अवयव आहेत ना, मज्जातंतू आहेत ना, हे पण शरीराचाच भाग आहेत. ते कदाचित तुम्ही असतात कुणीपैकी, ते पण महत्वाचं आहे. बरोबर आहे. मंडळीत जर आतून जर मंडळी सक्षम असेल तर शरीर चालेल. व्हाईट ब्लड सेल मध्ये प्रॉब्लेम असेल मंडळी चालू शकते का? आतून पण पाहिजे ना. मला उभं राहण्यासाठी कोणीतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना, मला कोणीतरी प्रतिसाद द्यायला पाहिजे ना, कोणीतरी योग्य प्रकारे ज्यावेळेस मला म्हणत तुम्ही योग्य प्रकारे सांगता त्यावेळेस मला काय होईल, मला पण कळेल की मला जे बोलवण्यात आले ते योग्य आहे. बरोबर. आणि म्हणून आपण काय करायचं की आत्ताच आपण बघितलं की परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला बोलवलंय आणि हे पाचारण कसं आहे, पवित्र आहे. आणि म्हणून आपण डिसिप्लिन लाईफ ज्यावेळेस चालू आणि आपलं शरीर ज्यावेळेस अर्पण करू त्यावेळेस तो शरीराच्या भागामध्ये आपल्याला बसवल आणि त्या त्या विश्वासानुसार आपल्याला दान देईल आणि त्या दानामुळं आपण देवाची सेवा करू आणि देवाची इच्छा योजना करू. म्हणून मी म्हणत होतो हा संदेश खूप महत्वाचा. आज जर तुमच्यामध्ये कोणी अशा असेल की ज्याला माहित नसेल की मला का बोलवलेलं, तर पवित्र आत्म्याला प्रार्थना करा, मला विचारा की परमेश्वरा मला ह्या पृथ्वीतलावरती का जन्म दिलेला आणि तो तुम्हाला तुमचं पाचरण दाखवेल.